नए पुल के निर्माण कार्य के लिए पुराना पुल तोड़ा गया, जिससे नागरिकों को किन किन परेशानियों का सामना करना पड़ रहा है और इसके चलते नागरिकों ने क्या मांग की, आइए देखते हैं। नए पुलिया के निर्माण कार्य के लिए नेशनल हाईवे मार्ग पर पुराना पुल तोड़े जाने से तहसील के यात्री, विद्यार्थी और अन्य जिले के यात्रियों को ब्रह्मपुरी और आगे के प्रवास के लिए कच्चे रास्ते से गुजरना पड़ता है, जिसे जान हथेली पर लेकर यात्री यहां से गुजर रहे हैं। नागरिकों को इस रास्ते से गुजरते समय भारी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। रास्ते की हालत दयनीय हुई है, जो कि हादसों को आमंत्रित कर रही है। तो आइए सुनते हैं नागरिकों ने इस रास्ते की दयनीय अवस्था बयां करते हुए क्या मांग की। माझं नाव कवडू वासुदेव पिंपडकर, राहणार बोरगाव। हा जो वडसा आणि ब्रह्मपुरी रोड आहे त्याच्यावर तो पुलिया होता जुना, तो तोडल्यामुळं तो नॅशनल हायवे बंद झाल्यामुळं लोकांचा वहिवाटीचा रस्ता आता आमच्या बोरगाववरनं ब्रह्मपुरीला जाण्यासाठी हा 500 मीटरचा जो रोड आहे भुती नाल्यावर आणि बंधारा त्याच्याहून जीव घेणा प्रवास करून लोक इथून जात आहेत आणि या रस्त्याकरता आम्ही लोकांकडून मदत करून लोक आपल्या याच्यातून लोकसहभागातून हा रोड तयार करत आहोत। पण इथं जो पुलिया जर तोडला नसता तर इथून जायची वेळ आलेली नसती, पण लोकांना खूप तकलीफ होत आहे या रस्त्यामुळे। तर हा 500 मीटरचा रस्ता जो आहे हा आम्ही रिपेरिंगच्या स्वरूपानं तयार करीत आहोत आणि हा रस्ता दुरुस्त करून चांगला करून द्यावा। जिलबोडी इथला रहिवासी, रोडची दुर्दशा एवढी खराब आहे, जो वडसा ते ब्रह्मपुरीवरचा पुलिया तोडून रस्ता बंद केला आहे। त्या रस्त्याची जाणे येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे। त्याच्यामुळे जिलबोडी ते बोरगाव हा जो सालवड मार्ग आहे हा काही असा पक्का रस्ता नसल्यामुळे ह्या रस्त्याची एवढी खराब दशा आहे की येथून येणारा जाणारा व्यक्ती केव्हाही पडू शकते, केव्हाही अपघात होऊ शकते। सगळ्या गोष्टीची चिंता हे कोणाला प्रशासनाला पाहिजेत। प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। इथला आमदार, इथला खासदार कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही। रात्रो बेरात्रो एकदा पेशंट जरी न्यायचा झाला तर कोण्या पद्धतीनं पेशंट न्यायचा किंवा कोणता विद्यार्थी कोणत्या शाळेमध्ये पाठवायचा आहे, येती म्हणजे रस्त्यापायी एवढी दुर्दशा खराब झालेली आहे। दुरुस्ती करून जेवढा जमल तेवढ्या त्या पद्धतीनं आम्ही तात्काळ आम्ही ह्या रस्त्याची मागणी करत आहोत आणि ह्या रस्त्याची दुर्दशा चांगली व्हावा आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा, एवढीच मी मागणी करत आहोत। 2 मिनिट गेले तरी आम्ही वडसा इथले रहिवासी आहोत। आम्हाला ब्रह्मपुरीला वारंवार यावं लागते आमचे काम असल्यामुळे आणि आमचा मेन हायवेचा पुलिया तुटल्यामुळे आम्हाला अनेक संकटांना सामना करून दुसरीकडून आम्हाला डबल भाडा देऊन आम्हाला इकडे ब्रह्मपुरीला ट्रान्सफर व्हावं लागतं। जो वेळ राहिला तो आमचा डबल वेळ जाऊन राहिला आणि जो होणारा त्रास तो पण डबल। आणि रस्त्यांची दुर्दशा तर अशी आहे की म्हणजे आपण तिथून एक गाडीसुद्धा नाही चालवू शकत, या पद्धतीनं आपल्या भारताची हालत झालेली आहे। CTV के लिए प्रतिनिधि मधुकर मेश्राम की रिपोर्ट।